प्रशांत कोरटकरच्या वादग्रस्त रॉल्स रॉइसचं गूढ एबीपी माझाने उलगडलं। एबीपी माझाने शोधून काढला रॉल्स रॉइसचा ठाव ठिकाणा। माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक माहिती। प्रत्यक्षदर्शीचा एक्सक्लुझिव्ह जबाब माझाच्या हाती। केज पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह। संतोष देशमुखांच्या अपहरणासाठी वापरल्या 2 गाड्या। अमानुषपणे मारहाण। आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब माझावर। सरकार बोळ्याने दूध पितं का? महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अपमानावरून उदयनराजेंचा संतप्त सवाल। विशेष अधिवेशन बोलावत कायदा करण्याची मागणी। छत्रपती संभाजी महाराजांची आज 336वी पुण्यतिथी। वढू बुद्रुक आणि तुळापूर येथे पुण्यतिथीचा कार्यक्रम। शिवभक्तांची गर्दी। व्या बलिदान दिनानिमित्त सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मूक पदयात्रेला सुरुवात। शेकडो धारकरी मुंडन करून अनवाणी पदयात्रेत सहभागी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। दरम्यान देवेंद्र फडणवीस आज तुळजापूर त्यासोबतच पंढरपूर आणि नीरा नरसिंगपूर इथे दर्शनासाठी जाणार। त्र्यंबकेश्वरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरचं सिमेंट कॉन्क्रीट काढण्याचा सरकारचा निर्णय। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा। पर्यावरण प्रेमींकडून निर्णयाचं स्वागत। प्रज्ञा सिंग ठाकूरच्या उपस्थितीत मालेगावात होणाऱ्या हिंदू संमेलनाला हायकोर्टाची परवानगी। प्रज्ञा सिंग यांचा संमेलनात होणार हिंदू वीर पुरस्काराने गौरव। राज्यात पुढील वर्ष वीज स्वस्त। 1 एप्रिल पासून विजेच्या दरात कपात। घरगुती ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा। राम मंदिराचं चित्र असलेलं घड्याळ घालणाऱ्या सलमान खानवर मौलाना संतापले। इस्लाम आणि शरियाचा हवाला देत ही कृती पाप असल्याचं केलं स्पष्ट। म्यानमार थायलंडमध्ये भूकंपात प्रचंड नुकसान। म्यानमारमध्ये 695हून अधिक तर थायलंडमध्ये 100 लोकांचा मृत्यू। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा। महान असा केला उल्लेख। टॅरिफबाबत भारत अमेरिका सहमती होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।